रामकिशनजी सकाळी वर्तमानपत्र वाचत असताना हलक्या झोपेचे झपके घेत होते. तेवढ्यात अचानक त्यांच्या कानावर मोठ्या आवाजात बोलले गेले, अभिनंदन हो बाबूजी, प्राचीचं लग्न ठरलं आहे. नोकरासह आत येताच रामकिशनजींनी वर्तमानपत्र खाली ठेवले आणि म्हणाले, अरे श्यामू, तू गावाहून कधी परत आलास? गावात सगळं ठीक आहे ना? श्याम म्हणाला, बस बापूजी, तुमच्या आणि मालकीनबाईच्या कृपेने सगळं कुशल मंगल आहे. तुम्ही काही सांगितलं नाही, पण मला कळलं की 2 दिवसापूर्वीच तुम्ही प्राचीचं लग्न ठरवलं आहे. कसं आहे कुटुंब? मुलगा कसा आहे आणि काय करतो? रामकिशनजी हसत म्हणाले, अरे बस बस श्याम, येताच एका मागोमाग एक प्रश्न विचारलेस. आधी जरा श्वास तरी घे. ते म्हणत त्यांनी जवळची खुर्ची श्यामच्या दिशेने सरकवली आणि बसण्याचा इशारा केला. मग पुढे म्हणाले, प्राचीचे प्रिय काकाजी, कुटुंब खूपच चांगले आहे आणि तुलाही त्या कुटुंबाबद्दल आणि मुलाबद्दल चांगलं माहिती आहे. हे ऐकून श्याम थोडा आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, अच्छा बापूजी, असं कोण आहे ज्याला मीही ओळखतो? त्यावर रामकिशनजी म्हणाले, इथून पुढे जी पानवाली गल्ली आहे ना, त्यांच्या पुढे चौकासमोर जे मंत्री महेशजी राहतात, त्यांचा मुलगा श्याम. डोक्यावर हात फिरवत म्हणाला, अच्छा तो महेश? रामकिशनजी उत्तरले, हो तोच महेश, जो या भागाचा आमदारही राहिलेला आहे. त्यांचा मुलगा प्रशांत, जो नुकताच इंजिनिअरिंग झाला आहे. महेशजींनी कधीतरी आपल्या मुलीला प्राचीला चौकातून जाताना पाहिलं असावं आणि म्हणूनच त्यांनी आमच्याकडे प्रस्ताव पाठवला. मी मुलगा पाहिला आणि तो आम्हालाही पसंत पडला. खूप चांगला मुलगा आहे, आपल्या प्राचीसाठी योग्य असेल. रामकिशनजीचं बोलणं ऐकून शामू थोडा संकोचला आणि म्हणाला, बाबूजी, जर तुम्ही राग मानणार नसाल तर मी काही बोलू का? रामकिशनजी स्मित करत उत्तर दिलं, बोल ना, तूही आपल्या घराचा सदस्य आहेस. तुझं मत आमच्यासाठी महत्वाचं आहे. त्यावर शामू म्हणाला, बाबूजी, हे खरंच आहे की प्रशांत खूप चांगला मुलगा आहे. मी लहानपणापासून त्याला पाहिलं आहे. आपण महेश बाबूंच्या घरी नोकरी करत होतो, त्यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब आम्हाला चांगलंच माहिती आहे. मंत्रीजी नक्की चांगले माणूस आहेत, पण त्यांच्या पत्नी घरात त्यांचे साधनाजींचंच चालतं. मंत्रीजी त्यांच्या पुढे अगदी भिगी मांजर बनून राहतात. साधना मालकीन अत्यंत लोभी आणि वाकड्या स्वभावाच्या आहेत. त्यामुळे माझ्या मते शामू पुढे काही बोलणारच, तो रामकिशनजींनी त्यांचे वाक्य मध्येच तोडत म्हटलं, श्याम, तू काळजी करू नकोस. साधनाजी देखील महेशजींसोबत आल्या होत्या आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे की प्राची तिथे आनंदात राहील. इतक्यात ममताजी बाहेर येत म्हणाल्या, अरे शामू, कधी आलास आणि आल्याबरोबर कसली चर्चा सुरू केली? त्यावर रामकिशनजी म्हणाले, अगं ममता, प्लस श्याम प्राचीची काळजी घेतो. त्याला वाटतं की साधनाजी योग्य स्त्री नाहीत, त्या स्वार्थी आणि लालची आहेत. ममताजी म्हणाल्या, हो हो, ही गोष्ट मलाही थोडी चिंता वाटते. आत्तापर्यंत फक्त नाटं ठरवलं आहे, पण जर त्यांनी यापुढे जाऊन काही अवास्तव मागण्या केल्या तर आपण कुठून त्या पूर्ण करणार? आणि अशा मागण्यांना काही अंत असतो का? काय माहिती उद्या प्राचीला या सगळ्या गोष्टींमुळे त्रास दिला तर? त्यांची पोचही मोठी आहे. रामकिशनजी म्हणाले, असं काही नाही होणार. रामकिशनजी म्हणाले, मला महेशजींवर पूर्ण विश्वास आहे की ते आपल्या प्राचीला आपल्या स्वतःच्या मुलीसारखी काळजी घेतील. आता तुम्ही ही दोघीही फाजील चर्चेत वेळ घालवू नका आणि जा, प्राचीला उठवा, तिला कॉलेजला जायचं आहे. रामकिशनजींचं बोलणं ऐकताच शामू प्राचीच्या खोलीत गेला आणि म्हणाला, प्राची बिटिया, उठ, कॉलेजला जायचं नाही का? शामू काकाचा आवाज ऐकताच प्राची पटकन उठून बसली आणि म्हणाली, अरे काका, तुम्ही गावाहून केव्हा आलात? प्राची आणि शामूचं नातं फारच जवळचं होतं. शामू तिला कोणत्या नोकरासारखा नव्हता, तर सख्या काकापेक्षाही अधिक प्रिय होता. शामू हसत म्हणाला, आजच आलोय पोरी, आपण आधी पटकन तयार होऊन कॉलेजला जा. संध्याकाळी आपण दोघं भरपूर गप्पा मारू. प्राची हसत म्हणाली, हो काका, मलाही तुमच्याशी खूप बोलायचं आहे, पण आज कॉलेज जाणं खूप गरजेचं आहे. परीक्षेचे फॉर्म भरायचे आहेत, नाहीतर सुट्टी घेतली असती. शामू म्हणाला, काही हरकत नाही पोरी, आधी शिक्षण महत्त्वाचं आहे. प्राची तयार होऊन कॉलेजला गेली,
मग इकडे रामकिशनजींच्या मनात शामू आणि ममताजींच्या बोलण्याचं काहूर माजलं होतं. शेवटी त्यांना वाटलं की शामूचा निर्णयही महत्त्वाचा असू शकतो. तो 10 वर्ष महेश बाबूंच्या घरी काम करत होता, त्यामुळे त्याला घरातील प्रत्येकाच्या स्वभावाची त्याला सर्वात जास्त माहिती असेल. ही विचारचक्र त्यांच्या मनात सुरू होती. तेवढ्यात अचानक दरवाजावर टकटक झाली. रामकिशनजींनी हाक मारली, "अरे शामू, पहा कोण आले." शामूने दरवाजा उघडला आणि समोर महेशजी व त्यांची पत्नी साधना उभे होते. महेशजी म्हणाले, "श्याम, तू गावाहून केव्हा आलास?" शामूने उत्तर दिलं, "आज सकाळीच आलोय मालक." "या ना आत, आत या." रामकिशनजी आतून विचारलं, "शामू, कोण आहे दरवाजावर?" महेशजी उत्तरले, "मी आणि माझी धर्मपत्नी साधना आलो आहोत." हे ऐकताच रामकिशनजी नंगे पाय दरवाजाकडे धावत गेले. हात जोडत त्यांना आत घेतलं आणि पत्नीला आवाज दिला, "अगं ममता, ऐकतेस ना? महेश बाबू आणि साधनाजी आले आहेत." ममताजी बाहेर आल्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. शेवटी ती चिंता योग्यच होती. कोणतीही पूर्वसूचना न देता प्राचीच्या सासरच्या लोकांनी अचानक येणं निश्चितच विचार करण्यासारखं होतं. प्राचीबद्दल काही बोलण्याआधीच महेशजींनी श्यामूला अडगत म्हटलं, "थांब श्याम." रामकिशनजी महेशजीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरही काहीतरी विचित्र चिंता स्पष्ट होती. रामकिशनजी काळजीत विचारलं, "बोला महेशजी, अशी कोणती गोष्ट घडली आहे की तुम्ही स्वतः इथं येण्याची तसदी घेतली?" महेशजी म्हणाले, "अहो, तसदी कसली? ही गोष्ट सांगायला आम्ही स्वतः यायचं ठरवलं." महेशजी इकडे तिकडे बघत म्हणाले, "तसं प्राची कुठं आहे? दिसत नाही." रामकिशनजींनी उत्तर दिलं, "ती कॉलेजला गेली आहे. आज तिच्या परीक्षेचा फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे." "पण तुम्ही हे सगळं सोडून खरी गोष्ट सांगा. तुम्ही कोणत्या गोष्टीबद्दल बोलताय?" महेशजी हसत म्हणाले, "अहो, खुशीत राहा. एकतर आनंदाची बातमी आहे." महेशजी म्हणाले, "आमच्या पंडितजींनी पुढच्या महिन्याच्या 20 तारखेला लग्नासाठी उत्तम मुहूर्त सांगितला आहे. नाहीतर त्यानंतर तब्बल 6 महिने कुठलाही शुभ दिवस नाही. आता तुम्हीच ठरवा काय करायचं आहे." रामकिशनजी थोडे काळजीत पडले आणि म्हणाले, "लग्न तर करायचं आहे, पण इतक्या लवकर सगळी तयारी कशी होईल?" त्यावर साधनाजी हसत म्हणाल्या, "अहो, आजकाल इंटरनेटचा जमाना आहे आणि ऑनलाईन ऑर्डर दिली की सगळं सामान पटकन घरपोच मिळेल. निमंत्रण द्यायचं असेल तर ईमेल आणि उत्तर 50 उपाय आहेत. काही काळजी करू नका, फक्त होकार द्या." रामकिशनजींनी विचार केला, अखेर मान्य केले. महेशजी आनंदाने म्हणाले, "मग तारीख ठरली असं मानायचं. आता यावर गोड बातमी तर हवीच ना." साधनाजी हसत म्हणाल्या, "अहो, मिठाईशिवाय हे ठरतं का? शामू, जा मिठाईचा डब्बा घेऊन ये." शामू मिठाई आणायला गेला. थोड्याच वेळात सगळ्यांनी गोड करून घेतलं आणि महेशजींनी साधनाजीची आनंदाने निघून गेले. प्राचीला लग्नाची तारखेची बातमी समजतात जेव्हा प्राचीला कळलं की तिचं लग्न पुढच्या महिन्यात 20 तारखेला ठरलं आहे, तेव्हा ती भावूक झाली. शामू काकांनी तिला समजत म्हटलं, "बाळा, तुला आज नाही तर उद्या सासरी जायचंच आहे आणि प्रशांत खरोखरच चांगला मुलगा आहे. तो तुला काहीही कोणतीही गोष्ट कमी भासू देणार नाही." दिवसभर निघून गेले आणि अखेर तो दिवस आला ज्या दिवशी वरात दारात येणार होती. रामकिशनजी शामूला सूचना देत होते, "शामू, पाहुण्यांच्या स्वागतात काहीही कमी पडू नये. ही जबाबदारी तुझी आहे." शामू म्हणाला, "बाबूजी, तुम्ही पूर्ण निर्धास्त राहा. सगळं व्यवस्थित होईल." तेवढ्यात वरात दारात पोचली. ममताजी आणि रामकिशनजी इतर नातेवाईकांसह वरातीत स्वागतासाठी आले. शहनाईचा आवाज गुणगुणत होता. महेशजी वरातीतून पुढे आले आणि हाताने इशारा करत रामकिशनजींना जवळ बोलवलं. ते त्यांच्या कानात काहीतरी कुजबुजले आणि हे ऐकताच रामकिशनजींचा चेहरा उतरला. ते हताश होऊन परतले आणि लगेच ममताजी व शामू यांना एका बाजूला घेऊन ते आत जाऊ लागले. रामकिशनजींच्या चेहऱ्यावर दुःख पाहून ममताजी घाबरत म्हणाल्या, "अहो, काहीतरी बोला, नक्की झालंय तरी काय?" शामूही चिंतेने म्हणाला, "हो बाबूजी, काहीतरी सांगा." रामकिशनजी खोलीत जाऊन एका आसनावर बसण्याचा प्रयत्न करताच जोरात कोसळले. त्यांचे डोळे पाण्याने भरले. ममताजींनी त्यांना हलवून विचारलं, "अहो, काय झालं? इतकं गंभीर काय आहे?" रामकिशनजींनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी उत्तर दिलं, "ममता,
महेशजींनी मला जवळ बोलवून सांगितलं की आपली प्राची मंगळी आहे आणि त्यामुळे हे लग्न शक्य नाही. हे ऐकताच ममताजींना धक्का बसल्यासारखं जागीच थांबल्या आणि आश्चर्याने उद्गारल्या, काय? ममताजी संतापून म्हणाल्या, आपली प्राची आणि मंगली. जर ती मंगली असती तर आधी का कुंडली मिळवली नाही त्यांनी? आणि मग हा दोष आधीच कळला असता. आता अचानक वारात आणून परत नेण्याची धमकी द्यायचा काय अर्थ आहे? शामूने विचारलं. बाबूजी रडू नका, नीट सांगा त्यांनी पुढे काय सांगितलं? रामकिशनजी म्हणाले. शामू, मी त्यांना विचारलं की आता हा प्रश्न कसा सोडवायचा. तेव्हा साधनाजी म्हणाल्या, 5 लाख रुपये द्या मग लग्न होईल. मी त्यांना सांगितलं की आम्ही एवढे पैसे कुठून आणणार. त्यावर त्या म्हणाल्या, पैसे काय हाताचा मेल नाहीत, फक्त मुलं आनंदी असली पाहिजेत. मी कितीही विनंती केली, आमची परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्या सरळ म्हणाल्या, पैसे द्या नाहीतर वरात परत जाईल. हे ऐकून ममताजी संतापल्या. बघितल्या ना, मी जे बोलले होतं ते खरं ठरलं. ह्यांचा हेतू आधीपासूनच पैसे उकळण्याचा होता. इतके दिवस प्रेम आणि आपुलकीच्या नाटकामागे फक्त लालसा होती. शामूने आधीच सावध केलं होतं, पण आमचा त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. रामकिशनजींनी डोळे पुसत म्हणाले, ममता, जर वरात दरवाजातून परत गेली तर आपली किती नाचक्की होईल. प्राचीचं भवितव्यही उद्ध्वस्त होईल. शामू ताणतणावात म्हणाला, पण बाबूजी, लग्नासाठी एवढ्या मोठ्या कर्जात बुडून कोणता उज्ज्वल भवितव्य घडणार आहात तुम्ही? साधनाजींनी जर पैशाची मागणी करायची होती तर त्यांनी आधीच सांगायला हवं होतं. पण वरात दारावर उभी करून हा खेळ खेळणं म्हणजे महेश बाबूंच्या राजकीय डावपेचाचा भाग आहे. रामकिशनजी विचारात पडले. महेश बाबूंना ठाऊक होतं की रामकिशनजी प्रतिष्ठेसाठी कोणतीही किंमत मोजतील, म्हणूनच त्यांनी 5 लाखाची मागणी निर्धास्तपणे केली. दुसरीकडे रामकिशनजी आधीच कर्जाच्या डोंगराखाली दबले होते. हे पैसे उचलण्याचा निर्णय म्हणजे स्वतःला मृत्यूचं आमंत्रण देण्यासारखं होतं. पण भारतीय समाजात सून ही सुनेपेक्षा ATM कार्ड बनली आहे. जेव्हा हवं तेव्हा तिच्या वडिलांच्या खिशातून पैसे काढा. थोडा वेळ शांततेत घालवल्यानंतर रामकिशनजी ठामपणे म्हणाले, ममता, शामू, हे लग्न होईलच. मी पैशाची व्यवस्था करतो. तुम्ही वरातीत कोणतीही अडचण येऊ देऊ नका. आणि हो, प्राचीला या सगळ्याचा काही अंदाज लागू देऊ नका. इतकं बोलून रामकिशनजी बाहेर पडले. त्यांनी महेश बाबूंना जाऊन सांगितलं, लग्न पुढे सुरू ठेवा, तुम्हाला पैसे तुमचे मिळतील. हे ऐकताच महेश बाबू आणि साधनाजी खुश झाले. त्यांना हिरवा सिग्नल मिळाताच संपूर्ण वरात लग्न मंडपात प्रवेशली. जणू काही झालंच नव्हतं अशा थाटात मालांपासून ते सगळे विधी सुरू झाले. रामकिशनजींच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते आणि थांबतील कसे? 5 लाख रुपये काही छोटी रक्कम नव्हती. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले रामकिशनजी आता आणखी कर्ज घेणार होते. म्हणजे स्वतःच्याच हाताने गळफास लावण्यासारखं होतं. पण त्यांच्यासाठी प्राचीच्या आनंदापेक्षा महत्त्वाचं काही नव्हतं. म्हणूनच ते लोकांसमोर हात पसरण्यासाठी फिरत होते. कोणी काही बहाणा करत होतं तर कोणी नुसतंच आश्वासन देत होतं. दरम्यान कन्यादानाचा क्षण जवळ आला होता. ममताजी आणि शामू चिंतेत होते. आता सगळ्यांना काय सांगायचं? रामकिशनजी कुठे आहेत? तेवढ्यात पंडितजींनी मुलाच्या आई वडिलांना पुढे येण्यास सांगितलं. ममताजी थोडं संकोचात म्हणाल्या, पंडितजी, प्राचीच्या वडिलांची तब्येत बरी नाही म्हणून ते डॉक्टरांकडे गेले आहेत. तर मी एकटीच कन्यादान करू शकते का? तेवढ्यात एक ठाम आवाज आला. बाबा, कोणी डॉक्टरांकडे नाही गेले. ते एका भिकाऱ्याच्या पोट भरण्याची पैशाची व्यवस्था करायला गेले आहेत. संपूर्ण मंडपात एकदम शांतता पसरली. लोक हतबद्ध झाले. दुल्ह्याला काहीच समजत नव्हतं. पण महेश बाबू आणि साधनाजींचे चेहरे पांढरे फटक पडले. शामू आणि ममताजीही आश्चर्यचकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले. प्राचीला कसं कळलं? दुला गोंधळून प्राचीकडे पाहत होता. तेव्हा प्राचीने ठाम आवाजात सांगितलं, तुम्ही सगळे विचार करत असाल की मी हे काय बोलतीये, तर ऐका. माझ्या होणाऱ्या सासू सासऱ्यांनी वरात दरवाजावर आणली आणि सांगितले की माझ्या कुंडलीत मंगळ दोष आहे. पण हा मंगळ दोष नाहीसा होऊ शकतो जर माझे वडील त्यांना 5 लाख रुपये देतील. नाहीतर ते वरात तिथल्या तिथे परत घेऊन जातील आणि माझ्या कुटुंबाची इज्जत मातीमध्ये मिळवतील. हे ऐकून पूर्ण मंडप हादरून गेला. नेताजींच्या मनात जराही शंका नव्हती. त्यांनी हेही कधी सुचवले नाही की एक प्रामाणिक माणसाकडे इतके पैसे येणार तरी कुठून. रामकिशनजी आधीच कर्जाखाली दबलेले होते.
पण त्यांच्या घरी मुलगी झाली होती, त्यामुळे त्याच्या भविष्याचा विचार समाजाने तिच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासूनच केला होता. आज त्यांचा परिणाम त्यांच्यासमोर स्पष्ट दिसत होता. महेशजी संतापून म्हणाले, ही मुलगी काय बडबडत आहे? प्राची ठाम स्वरात म्हणाली, काही चुकीचं बोलले का मी? किंवा खोटं बोलले का? तुमच्या स्वार्थी आणि नीच इच्छांची पोलखोल झाली म्हणून आता अस्वस्थ वाटते ना. पण ऐका, माझ्या लग्नाचा आणि माझ्या आयुष्याचे निर्णय फक्त आणि फक्त माझा आहे. आणि मी आज इथल्या अग्नीला आणि या साक्षीदारांना साक्ष मानून हे लग्न आज याच ठिकाणी संपवते. वरात परत गेली तर माझ्या वडिलांचा आत्मसन्मान जपला जाईल, पण वरातीला धक्के देऊन हकलण्याने माझ्यासारख्या इतर मुलींच्या आत्मसन्मानाला चार चांद लागतील. हे ऐकून संपूर्ण मंडपात एक गोंधळ उडाला. दुर्ला प्रशांत आश्चर्यचकित होऊन म्हणाला, मला याबद्दल काहीही माहीत नव्हतं. माझ्यासमोर तर पंडितजींनी कुंडली मिळवली होती आणि आमचे गुण पूर्ण जुळत होते. मग अचानक मंगळ दोष कसा आला? मी माझ्या आई वडिलांच्या वागणुकीने खूप लाजिरवाणं वाटते. महेशजी आणि साधनाजी आपल्या मुलाकडे संतापानं पाहिलं. तेवढ्यात लग्न मंडपाबाहेर गोंधळ सुरू झाला. रामकिशनजी बेशुद्ध पडले आहेत असा आवाज ऐकू येताच सगळे बाहेर धावत आले. पण महेशजी, साधनाजी आणि प्रशांत अजूनही जागेवरच उभे होते. प्रशांतने आपल्या आई वडिलांसमोर हात जोडले आणि म्हणाला, तुमच्या या लोभी वृत्ताने आज रामकिशनजी काका मृत्यूच्या दारात पोहोचले आहेत. त्यांना काही झालं तर मी आजपासून मीही तुमच्याशी संबंध तोडून टाकेन. असं बोलून तो बाहेर धावत गेला. महेशजी आणि साधनाजी घाबरून त्याच्या मागे धावत ओरडू लागले, प्रशांत थांब, ऐक. बाहेर आल्यावर त्यांनी पाहिलं की रामकिशनजी रक्तबाळ अवस्थेत जमिनीवर पडले होते. त्यांनी कापलेल्या हातांच्या नोटांची गड्डी महेशजींच्या दिशेने वाढवली आणि थरथरत्या आवाजात म्हणले, हे घ्या महेश बाबू, संपूर्ण 5 लाख रुपये. आता या लग्नाचा व्यवहार मोडू नका. ममताजी आणि शामूंच्या डोळ्यात असावं हे पाहत होतं. रामकिशनजी असक्त आवाजात पुढे म्हणाले, ममता तू बरोबर होतीस. फक्त सकटोटीच्या आधारावर माणूस पोट भरू शकतो, पण संसार नाही उभा करू शकत. मी माझं घर गहाण ठेवलंय, मला माफ करा. फक्त प्राचीच्या लग्नात काही कमी पडू नये. इतकं बोलून ते गडगडत खाली कोसळले. महेशजी आणि प्रशांत घाबरून त्यांना उचलून रुग्णालयात घेऊन गेले. इकडे ममताजी प्राचीला धीर देत म्हटल्या, बेटा, काही नाही होणार तुझ्या बाबांना, सगळं ठीक होईल. पण तुला हे सगळं कसं कळालं? प्राचीने डोळ्यातले अश्रू पुसत सांगितलं, आई, जेव्हा बाबा, शामू काका आणि तू बोलत होतात तेव्हा मी शेजारच्या खोलीत होते. खिडकी जवळ असल्यामुळे तुमच्या सगळ्या बोलण्याचा मला स्पष्ट आवाज येत होता. हे ऐकून साधनाजी पुढे आल्या आणि प्राची समोर हात जोडून म्हणाल्या, बेटा, आम्ही फार मोठी चूक केली आहे, आम्हाला माफ कर. पण प्राचीच्या डोळ्यात केवळ वेदना आणि संताप होता. ती म्हणाली, माफ? मी तुम्हाला काय समजते? तुमच्या 2 बोलांमुळे मी तुम्हाला माफ करेन? तुमच्यामुळे माझे बाबा मृत्यूच्या उंबरठ्यावर पोचले. तुम्ही पैसे परत देऊन माझ्या वडिलांचे प्राण परत आणू शकता का? महेशजी आणि साधनाजी लज्जेने मान खाली घालून उभे राहिले. माझ्या वडिलांचे ते दुःख तुम्ही भरून काढू शकता का? नाही ना? मग आता तुम्ही उशीर न करता इथून निघून जा. प्रशांत वारंवार हात जोडून माफी मागत राहिला, पण प्राची कोणाचंही ऐकण्यास साफ नकार दिला. ती ठामपणे म्हणाली, माझी ही लग्नाला साफ ना आहे. जिथे माझ्या वडिलांना तुमच्यासारख्या भिकाऱ्यांचं पोट भरण्यासाठी कटोरा हातात घ्यावं लागतं, तिथे मी अशा कुटुंबाशी संबंध ठेवू शकत नाही. जर मी आज ह्या लग्नाला होकार दिला तर न जाणे किती वडील आपल्या लेकीच्या लग्नासाठी आपलं घर गहाण ठेवण्यास भाग पडतील. म्हणून मी हे लग्न मोडत आहे. तुम्ही इथून निघून जा. ती पुढे म्हणाली, जर तुम्ही स्वतःहून इथून निघून गेला नाहीत तर ठीक, नाही तर ज्या प्रकारे तुमच्या माझ्या कुंडलीतील तथाकथित मंगलदोषाचा बहाणा करून माझी बदनामी केली, त्याच प्रकारे मी पोलिसांना बोलवून तुम्हाला धक्के देऊन बाहेर काढू शकते. हे ऐकताच महेशजी आणि साधनाजींचा चेहरा उतरला. त्यांनी आता इथून जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता. अखेर त्यांना अपमानित होऊन वरात परत न्यावी लागली. आज रामकिशनजींना त्यांच्या मुलीचा प्रचंड अभिमान वाटत होता. त्यांनी स्वतःच डोळ्यांनी पाहिलं होतं की त्यांची प्राची कुठल्याही अन्यायासमोर झुकणार नाही. प्राचीने शिक्षण सुरू ठेवलं आणि आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
तर मित्रांनो, प्राचीचे लग्न मोडण्याचा निर्णय योग्य की अयोग्य? तुमच्या मतांबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.